नमस्ते मित्रांनो, माझ्या नाई स्टोरी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नर्सेस, डॉक्टरांची गडबड आणि त्यात तो फिनेल आणि त्यासोबतच मध्ये मध्ये मंद असा गोळ्या औषधांचा वास. ते ठिकाण म्हणजे हॉस्पिटल. हल्ली लोक इथं जन्माला येतात आणि आयुष्याच्या शेवटाला फिरून पुन्हा इथंच पोहोचतात. तरी माझा काही हा शेवट नाही. अजून बरीच वर्ष मला जगायचंय मला. हातापायावरच्या सुरकुत्या बघत मी स्वतःशीच म्हणालो, 78चा झालोय म्हणून काय झालं? अजून चांगला तरुण दिसतो की मी. छोटंसं ऑपरेशन आहे आणि मग चांगला ठणठणीत होणारे. स्वतःशीच बोलण्याची सवय ना माझी तेव्हा गेली होती ना आज गेलीये. कसे आहात मिस्टर सुमित केतकर? सगळ्या प्रोसिजर्स झाल्या आहेत. आता 2.5 तासात ऑपरेशन होईल. डॉक्टर माझी विचारपूस करत म्हणाले. मी ठीक आहे, मी डॉक्टरांना सांगितलं. नर्सनी काही औषधं दिली. नवीन सलाईन सुरू केली. थोड्या वेळाने डॉक्टरही निघून गेले. 1 जून मीच डॉक्टरांकडून माझा ऑपरेशनसाठी हा दिवस मुद्दाम निवडण्याची विनंती केली होती. आणि नशिबाने त्यांनी माझी विनंती मान्यही केली. 1 जून यासाठी कारण एक तो दिवस होता ज्यावेळेस माझं पहिलं प्रेम माझ्या समोर असूनही माझ्यासोबत नव्हतं. पण आजचा 1 जून असा आहे की यावेळेस माझं दुसरं प्रेम माझ्या जवळ आहे, माझ्या सोबत आहे. शुभदा सुमित केतकर. लास्ट स्टेज, क्रोनिक किडनी डिसीज. किडनीने यापुढं साथ देणार नाही असं ठरवलं बहुधा आणि म्हणून मी इथे आहे. त्या दिवसानंतर मी एनजीओमध्ये पाऊलही ठेवलं नव्हतं. कित्येक दिवस असेच निघून गेले विचारात. पण एक दिवस असा आला की सगळी हिंमत एकवटून थेट निघालो. आणि त्या गोल सुंदर लुकलुकणाऱ्या डोळ्यांसमोर उभा राहिलो. अगदी तेव्हासारखं. या वेळीही ते डोळे माझी नजर चोरत होते. पण यावेळी अपराधीपणाच्या भावनेने नाही तर पश्चातापाच्या भावनेने. तिचा हात घट्ट माझ्या हातात पकडला. म्हणालो तिला की माझं पहिलं प्रेम फक्त शुभदा होती. ती माझ्यासाठी कधीच माझा भूतकाळ झालीये. पण शेवटी मला माझं दुसरं प्रेम मिळालं. जेव्हा माझा त्या प्रिय चेहऱ्याला इतक्या वर्षांनंतर पुन्हा पाहिलं तेव्हा राग किंवा मनस्ताप नाही तर फक्त प्रेमही एकच भावना निर्माण झाली. त्यावेळेस तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. आसवांचे तवंग आणि निःशब्द आशेने बघणारे तिचे डोळे मला दिसले. आणि अशी शुभदा झाली. शुभदा सुमित केतकर. त्या दिवशी तो हात पुन्हा ना मी कधी सोडला ना तिने कधी सोडला. 2.5 तास होत आलेले. मला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलेलं. आणि हा 1 जून खास होता. कारण आम्ही मनाने एक कधी झालो असलो तरी आता शरीरानेही एक होणार होतो. ते कसं? हा विचार करताय का? माझी किडनी डोनर होती शुभदा सुमित केतकर. माझं शेवटचं प्रेम. माझं आयुष्य एक पुस्तकाप्रमाणे मी तुमच्या समोर ठेवलं आणि त्यात
होतं माझं पहिलं प्रेम, माझं दुसरं प्रेम आणि माझं शेवटचं प्रेम. जीवनाची पान उलगडताना नाती निर्माण झाली, त्यांचा गुंताही झाला. पण मी मात्र त्यांची दिशा न पाहता तो गुंता सोडवून त्याची सुंदर गुंफण तयार केली, जी माझ्यासाठी एक भक्कम आधार झाली. आपलं आयुष्य आपल्याला बऱ्याच वेळा हातात असतं. मग ते तेव्हा आपण गुंता निर्माण करतो की गुंफण, हे महत्त्वाचं. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी नवीन स्टोरी नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.